असं म्हणतात, कायदा अंध असतो, पण आज इथे जो निर्णय होणार आहे तो समाजाच्या नीतिमूल्यांचा आरसा ठरणार आहे. माननीय न्यायमूर्ती साहेब, आज इथे मी तुमच्यासमोर उभी आहे एका अशा महिलेची बाजू मांडायला, जिला आजही आपला आवाज दाबून जगायला शिकवलं जातं. तिची चूक नाही तरी तीच आरोपी ठरते. आणि हा प्रश्न फक्त एका व्यक्तीचा नाही, हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मानसिकतेचा आहे. का एका महिलेचा आवाज नेहमीच दाबला जातो? का तिच्या इच्छांचा विचार केला जात नाही? इथे निर्णय फक्त एका प्रकरणाचा नाही, तर अशा अनेक आवाजांना बळ देण्याचा आहे. माननीय न्यायमूर्ती साहेब, ही फक्त एक केस नाही, तर न्याय व्यवस्थेचा कसोटीचा हा क्षण असणार आहे. आणि जर आज आपण अन्यायाचं समर्थन केलं तर अशा अनेक मूक महिलांचा विश्वास आपण गमावून बसू. पण जर आज आपण न्याय दिलात तर अशा अनेक महिलांचा आवाज तुम्ही बनाल, जी स्वतःची लढाई एकटी लढते. न्यायमूर्ती साहेब, माझ्या आशिलाला न्याय द्या, जी तिची लढाई फक्त स्वतःसाठी नाही तर अशा अनेक स्त्रियांसाठी लढते, जी आपला आवाज शोधते.